व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, आज आपण ना भाग 2, गणित भाग 2 चा दुसरा धडा घेणार आहोत. पायथागोरसचे प्रमेय घ्यायचा का? चालेल का? चालेल ना? पायथागोरसचे प्रमेय बर. तुम्ही आधी शब्द ऐकला असेल, पायथागोरसचं सूत्र किंवा पायथागोरसचं प्रमेय असा शब्द आपण 7वी 8वी पासून ऐकलेला आहे आणि आपण थोडंफार त्याच्याबद्दल शिकलेलो आहोत. पायथागोरसचे जे सूत्र आहे, माहिती आहे तुम्हाला पायथागोरसचं सूत्र काय आहे? कोणाला माहित आहे का पायथागोरसचं सूत्र? कोणी सांगू शकेल का पायथागोरसचं सूत्र काय आहे? कोणाला काही आयडिया येते का? कोणाला काही आठवते का? 8वीला 9वीला आपण शिकलेलो, खूप वेळा आपण वापरलेलं आहे पायथागोरसचं सूत्र. नाही? बर, आपण पुन्हा एकदा बघूया की पायथागोरसचं सूत्र काय आहे नक्की, ते कसं वापरायचं है ना, ते आपण शिकणार आहोत. बघा, पायथागोरसचं सूत्र हे आपण फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणातच वापरतो. आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय हे पण माहित पाहिजे. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? तर काटकोन त्रिकोण ज्याच्यामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो. त्रिकोण म्हटलं की त्याच्यामध्ये 3 कोन असतात. त्रिकोण म्हणजे 3 कोन आणि 3 बाजू असणारा त्रिकोण असतो, असा त्रिकोण असतो है ना. पण त्या त्रिकोणाचे पण प्रकार आहेत. त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते आहेत? कोनांवरून 3 प्रकार पडतात. कोनांवरून पहिला जो प्रकार आहे तो आहे, त्रिकोणाचे प्रकार जर बघायला गेलो आपण तर त्रिकोणाचे प्रकार 3 आहेत. कोनांवरून 3 प्रकार पडतात. त्रिकोणामध्ये कोन किती असतात मुलांनो? कोन किती असतात त्रिकोणामध्ये? त्रिकोण मध्ये कोन किती असतात? त्रिकोण 3 कोन असणारा, म्हणजे त्याच्यामध्ये 3 कोन असतात. पण 3 कोन जे आहेत त्या कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो आहे लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तिन्ही कोन 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात. म्हणजे तिन्ही कोन जे आहेत ते 90 अंशापेक्षा कमी. म्हणजे असे, म्हणजे हा समजा हा एबीसी त्रिकोण असेल तर हा जो कोन ए आहे, कोन ए चं जे माप आहे, हा कोन ए म्हणजे असा ए कोन, हा कोन असा जो दिसतो, असा दिसतोय, हा कोन आहे. असे 3 कोन आहेत या त्रिकोणामध्ये. एक कोन ए जो 70 अंशाचा आहे. कोन बी कसा आहे? कोन बी असा आहे बघा, असा जो आहे ना, हा कोन बी आहे. आता कोन तर कळतात ना, कोन असे असतात, यांना कोन म्हणतात. कोन बी जो आहे तो 60 अंशाचा आहे आणि कोन सी जो आहे, हा कोन सी म्हणजे असा आहे, हा 50 अंशाचा आहे. हा सी कोन आहे तो 50 अंशाचा आहे.
तिन्हींची मापं जी आहे ती 90 अंशापेक्षा कमी आहेत बघा. ए 70 अंशाचा आहे म्हणजे 90 पेक्षा कमी, बी 60 अंशाचा आहे म्हणजे तो सुद्धा 90 अंशापेक्षा छोटा आहे, आणि सी 50 अंशाचा, तो पण 90 अंशापेक्षा कमी. मग जेव्हा त्रिकोणामध्ये तीनही कोण हे 90 अंशापेक्षा कमी मापाचे जेव्हा असतात की नाही, 90 अंशापेक्षा कमी मापाचे, तेव्हा त्यांना आपण म्हणतो लघुकोन त्रिकोण. ते लघुकोन त्रिकोण असतात. त्यानंतर दुसरा त्रिकोणाचा प्रकार येतो, दुसरा त्रिकोणाचा प्रकार येतो काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण कसा असतो तर काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण, एक तिन्ही नाही, लघुकोन त्रिकोणामध्ये तीनही कोण 90 अंशापेक्षा छोटे असतात. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण 90 अंशाचा असतो, एक कोण 90 अंशाचा असतो. म्हणजे असा हा कोण 90 अंशाचा, हा PQR जर काढलाय तर इथे पण 3 कोण आहेत तुमच्या इथे, इथे पण 3 कोण आहेत. कोणते तो 3 कोण आहेत? कोण P आहे, त्यानंतर कोण Q आहे, कोण R आहे. पण या 3 पैकी एकच कोण 90 अंशाचा आहे, तो कोणता आहे? Q, बरोबर, कोण Q. आणि बाकीचे जे P आणि R असतात की नाही ते लघुकोन असतात, म्हणजे ते 90 अंशापेक्षा कमी असतात. पण एक कोण 90 अंशाचा असतो म्हणजे काटकोन असतो. 90 अंशाचा जो कोण असतो त्याला काटकोन म्हणतो आपण. म्हणून हा त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये एकच कोण काटकोन असतो 90 अंशाचा, आणि बाकीचे 2 असतात ते लघुकोन असतात, म्हणजे 90 अंशापेक्षा छोटे असतात. तरी पण आपण बोलताना त्याला काटकोन त्रिकोणच म्हणतो, कारण एक कोण 90 अंशाचा असतो म्हणून. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोणामध्ये आपण तिसरा विशाल कोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोणामध्ये एक कोण जो आहे तो विशाल कोन असतो. 3 पैकी 3 कोणांमध्ये एकच कोण विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा असतो, आणि बाकीचे 2 कोण हे लघुकोनच असतात, म्हणजे 90 अंशापेक्षा छोटेच असतात. जसा हा एकच कोण आहे जो 90 अंशापेक्षा मोठा आहे बघा. असा असतो तो 90 अंश, आणि असा गेला की तो मोठा झाला 90 अंशापेक्षा. आणि बाकीचे हे जे 2 कोण आहेत ना, म्हणजे आता समजा हा XYZ आहे, तर हा Y जो आहे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे, आणि कोण X आणि कोण Z ते लघुकोन आहेत, म्हणजे ते 90 अंशापेक्षा लहान कमी मापाचे. म्हणून तरी सुद्धा आपण याला विशाल कोन त्रिकोण म्हणतो. या विशाल कोन त्रिकोणामध्ये एक कोण विशाल कोन असतो, म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा असतो, आणि बाकीचे 2 कोण लघुकोन असतो. पण बोलताना आपण याला विशाल कोन त्रिकोण असं म्हणतो. असे 3 प्रकार पडतात: लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण. आता हे का सांगितलं मी तुम्हाला, कारण आपल्याला शिकायचं आहे पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय, आणि ते शिकण्यासाठी आधी आपल्याला काटकोन त्रिकोण काय आहे हे माहित पाहिजे ना. कारण पायथागोरसचं प्रमेय हे फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणातच आपण वापरतो. बाकी कोणत्याही प्रकारच्या त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरलं जात नाही, एवढं लक्षात ठेवायचं. खास काटकोन त्रिकोणासाठीच हे प्रमेय बनलेलं आहे. कोणत्या त्रिकोणासाठी? काटकोन त्रिकोणासाठी. काटकोन त्रिकोण असा असतो ज्याच्यामध्ये एक कोण 90 अंशाचा असतो. असं असतं. आता याच्यामध्ये एक कोण काटकोन असतो, समजा ABC. याच्यामध्ये कोण B जो आहे तो 90 अंशाचे. A आणि C 90 अंशाचे नाहीये, ते लघुकोन असतात. आता पायथागोरसचं प्रमेय आपल्याला काय सांगतं? पायथागोरसचं प्रमेय नक्की काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. हे आधी आपण 7वी 8वीला शिकलेलो आहोत.
पायथागोरसचं प्रमेय म्हणजे काय आहे नक्की, तर ते एक सूत्र आहे, त्याला आपण सूत्र पण म्हणतो पायथागोरस. पायथागोरसचं सूत्र समजण्यासाठी आधी आपल्याला या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण काय आहे ते कळलं पाहिजे, कर्ण माहित पाहिजे. कर्ण कसा ओळखायचा आकृतीमध्ये, तर 90 अंशाचा जो हा कोन आहे बी, बी कोन जो आहे तो 90 अंशाचा आहे. हा 90 अंशाच्या कोनाच्या समोरील जी बाजू आहे की नाही, 90 अंशा कोनासमोरील बाजू, जो कोण 90 अंशाचा आहे त्याच्या बरोबर समोर असलेली जी बाजू आहे, बाजू, इथे कोणती बाजू दिसते तुम्हाला? 90 अंशाच्या समोरील बाजू कोणती दिसते आकृतीमध्ये? 90 अंश कोनासमोरील बाजू कोणती दिसते? 90 अंशाचा कोन बी आहे, त्या बीच्या समोरील बाजू कोणती दिसते? बाजू ही एसी, बाजू एसी ही बरोबर 90 अंशाच्या समोरची बाजू आहे, 90 अंश कोनासमोरील बाजू. आणि 90 अंश कोनासमोरील जी बाजू आहे की नाही तिलाच आपण काय म्हणतो? तिलाच आपण कर्ण असं म्हणतो. तीच कर्ण असते. 90 अंश कोनासमोरील बाजू कर्ण असते. कर्ण ही एक बाजू आहे. हा कर्ण ही एक काटकोन त्रिकोणाची बाजू आहे. मग कोणती बाजू? कारण काटकोन त्रिकोणाला पण 3 बाजू आहेत. मग कुठली बाजू कर्ण असते? तर बरोबर 90 अंश कोनासमोर जी बाजू येईल ती कर्ण असणार. जसं आता समजा मी दुसरी आकृती तुम्हाला दिली इथे, अशी दिली, याच्यामध्ये कोन आर 90 अंशाचा आहे या आकृतीनं. मग जर कोन आर 90 अंशाचा असेल तर त्याच्यामध्ये या आकृतीमध्ये कर्ण कोणता आहे? जो 90 अंशाचा कोन आहे आर, त्याच्या बरोबर समोर असलेली बाजू, आरच्या समोर असलेली बाजू कोणती दिसते? कोणता कर्ण आहे या आकृतीमध्ये? दुसऱ्या आकृतीमध्ये, ही जी दुसरी आकृती आहे त्याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? कोणता? आवाज नाही येत रे मुलांना तुमचा. दुसरं कोणाला येते का उत्तर याचं? याच्यात कर्ण कोणता आहे या आकृतीमध्ये? नाही येत का? बघा 90 अंशाचा जो कोन आहे, 90 अंशाचा कोनाच्या बरोबर समोर जी बाजू आहे ना, ही बाजू बरोबर समोर जी बाजू येते, बाजू जो कोन आहे ना 90 अंशाचा त्याच्या बरोबर समोर बघायचं, समोर जी बाजू येणार ना ती तुमची कर्ण असणार. म्हणजे इथे कर्ण कोणता आहे माहितीये का? कर्ण आहे PQ. आणि या पहिल्या आकृतीमध्ये कर्ण आहे AC. इथे ए जर आहे तर कर्ण इथे AC आहे. कारण AC जो आहे तो बरोबर हा जो B 90 अंशाचा कोन आहे B, त्याच्या बरोबर समोरची बाजू आहे AC. असं आपल्याला कर्ण आधी ओळखता आला पाहिजे आकृतीमध्ये. आणि कर्ण ओळखला की पायथागोरसचं सूत्र लिहिता आलं पाहिजे. तर कुठलीही काटकोन त्रिकोणाची आकृती असेल तर त्याच्यामध्ये पायथागोरसचं सूत्र आपल्याला काय सांगतं? समजा हा PQR आहे,
तर याच्यामध्ये पायथागोरसचं सूत्र काय सांगतं माहितीये का आपल्याला? हे सूत्र लक्षात ठेवायचं, कधीच विसरायचं नाही. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. आता एक बाजू वर्ग दुसरी बाजू वर्ग, कर्ण तर आपल्याला माहित आहे कोणतं आहे. आता या आकृतीमध्ये कर्ण कोणता आहे? बरोबर हा जो क्यू आहे 90 अंशाचा, त्याच्या बरोबर समोरची बाजू जी आहे PR, ती कर्ण आहे. आता एक बाजू आणि दुसरी बाजू कोणती? तर कर्ण जर काढला, हा PR कर्ण आहे, हा कर्ण आहे. आता कर्ण गेल्यानंतर हातात दोन बाजू त्रिकोणाला, एक आहे PQ ही आणि ही दुसरी QR है ना. दोन बाजू राहतात, PQ ही एक बाजू असणार आणि दुसरी बाजू आहे QR, कारण PR कर्ण घेतली आपण. मग एक बाजू PQ आणि दुसरी बाजू QR असं घ्यायचं. म्हणजे सूत्र कसं बनेल तुमचं? कर्णाचा वर्ग करायचा, कर्णाचा वर्ग, सगळ्यांचे वर्ग करायचे. कर्ण कोणता आहे? PR वर्ग बरोबर एक बाजू वर्ग. एक बाजू कोणती आहे? पहिली बाजू, दोन बाजू राहिला ना. PR हा कर्ण घेतल्यानंतर एक ही बाजू राहिली PQ आणि दुसरी QR, ही दुसरी आणि ही पहिली. मग एक बाजू म्हणजे PQ घेऊ आपण, तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू QR, तिचा वर्ग. PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग, असं सूत्र बनलं. याला म्हणायचं पायथागोरसचं सूत्र, जे आपण काटकोन त्रिकोणात फक्त वापरतो. हे सूत्र लक्षात ठेवायचं. आणि त्रिकोण कोणताही येऊ दे, नावं तुम्हाला वेगवेगळी असणार, पण कोणत्याही त्रिकोणात तुम्हाला हे सूत्र वापरता आलं पाहिजे. कसाही त्रिकोण असेल, एक बाजू दुसरी बाजू, कर्ण कुठला आहे ते ओळखायचे आधी. असं समजा तुम्हाला मी आकृती दिली आणि याच्यात तुम्हाला सांगितलं की हा काटकोन त्रिकोण आहे, याच्यामध्ये कोन Y 90 अंशाचा आहे. तर याच्यामध्ये पायथागोरसचं सूत्र लिहून दाखव. पायथागोरसचं प्रमेयाप्रमाणे इथे काय मिळेल आपल्याला? सूत्र काय मिळेल? जे असं मी मगाशी सांगितलं की कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. याच्यात आधी कर्ण शोधा कोणता आहे. कर्ण कोणता आहे मुलांनो या आकृतीमध्ये? कोणाला सांगता येईल का? कर्ण काटकोनासमोरील जी बाजू आहे ती बरोबर कर्ण असते. इथे काटकोन 90 अंशाचा कोन हा Y आहे. वायचं जे माप आहे ते 90 अंश कोन Y. सूत्र सांगता येईल का? कर्ण वर्ग मी लिहिते पाहिजे तर सूत्र, पण त्याच्यामध्ये त्या बाजू कुठल्या कुठल्या आहेत ती नावं टाकायची बाजूंची. एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण कोणता आहे? कर्ण कोणता आहे मुलांनो? नव्वद अंशाच्या समोरील बाजू, हा 90 अंशाचा कोन आहे, त्याच्या बरोबर समोर बाजू कुठली आहे? ती कर्ण आहे. XZ ही कर्ण आहे, ही कर्ण आहे. आणि कर्ण मिळाल्यानंतर राहिल्या कोणत्या बाजू? दोन. एक ही XY राहिली, ही एक, आणि दुसरी राहिली YZ. ही XZ जी आहे ती कर्ण आहे, ती कर्णच्या जागेवर लिहायची. कर्ण वर्ग म्हणजे XZ वर्ग बरोबर
एक बाजू म्हणजे दोन बाजू राहिल्या त्यातली एक एक बाजू एक्स वाय घ्या किंवा दोन बाजू राहिल्या त्यातल्या दोन्ही घ्यायच्या एक्स वाय वर्ग अधिक वाय झेड वर्ग. बघा त्रिकोणाला एकूण 3 बाजू असतात की नाही. आता इथे पण त्रिकोणाला 3 बाजू आहेत तुमच्या. एक बाजू एक्स झेड आहे, 3 बाजू, ही एक बाजू एक्स झेड, त्यानंतर दुसरी एक्स वाय आहे आणि तिसरी जी आहे ती वाय झेड आहे. मग एक्स झेड एक्स वाय आणि वाय झेड अशा 3 बाजू आहेत त्रिकोणाला. त्यातली एक्स झेड जी आहे ती कर्ण आहे, कारण ती 90 अंशाच्या समोरील बाजू आहे म्हणून ती कर्ण. एक्स वाय ही पहिली बाजू किंवा एक बाजू घ्या आणि ही दुसरी बाजू वाय झेड. मग त्या फक्त किमती या सूत्रामध्ये टाकायच्या. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण एक्स झेड आहे, एक्स झेड चा वर्ग बरोबर एक बाजू एक्स वाय तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू वाय झेड तिचा वर्ग. असं सूत्र बनतं आपलं पायथागोरसचं. पायथागोरसचं सूत्र आपल्याला लिहिता आलं पाहिजे मुलांनो. इथे एन जो आहे कोन एन हा 90 अंशाचा आहे. कोन एन 90 अंशाचा. सूत्र लिहून दाखवा पायथागोरसचं. सांगा मला कोणीतरी. कोण सांगते का? कोणाला सांगता येतंय? नाही जमत आहे? कर्ण कोणता आहे याच्यामध्ये? कर्ण याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? कर्ण वर्ग, कर्ण एल एम, एल एम वर्ग बरोबर एक बाजू कुठली, पहिली बाजू कोणती घ्यायची? एल एन वर्ग अधिक दुसरी बाजू एम एन बरोबर. असं आपल्याला सूत्र वापरता आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला पायथागोरसचं सूत्र कळलं. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला पहिल्या जे 2.1 आहे पायथागोरसचं त्रिकूट काय असतं हे आपल्याला आता बघायचंय. पायथागोरस त्रिकूट म्हणजे तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट कोणतं आहे हे ओळखायचं. म्हणजे तुम्हाला 3 बाजू देतील आणि आपल्याला ओळखायचंय की त्या 3 बाजूंमध्ये कोणत्या बाजू या काटकोन त्रिकोणाच्या आहेत किंवा कोणत्या बाजूंनी पायथागोरसचं प्रमेय तयार होऊ शकतं. पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला 2.1 मध्ये पायथागोरसचं त्रिकूट ओळखायचंय कोणतं आहे ते. किती आहे?
हे बघा, पायथागोरसचा सराव संच 2.1 मध्ये आपल्याला प्रश्न पहिला काय आहे, खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हे सकारण लिहा. पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय माहितीये का, आता इथे 3 बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. पहिलं 3, 4, 3, 5 आणि 4 दिले. म्यूट करा सर्वांनी या शाळेत. गानोर स्कूल म्यूट करा प्लीज, आवाज येतो. हा, तर इथे त्रिकूट जे आहे ते त्रिकूट कसं ओळखायचं. त्रिकूट याचा अर्थ 3 बाजू दिलेल्या आहेत आपल्याला. म्हणजे आता 3, 5, 4 समजा हे त्रिकूट दिलेले आहेत. त्रिकूट म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू. मग आपल्याला असा जर त्रिकोण दिला असेल ज्याची एक बाजू 3 आहे, दुसरी 5 आहे आणि तिसरी 4 आहे. पुन्हा अनम्यूट केलं सर, म्यूट करा प्लीज. मग ह्या 3 बाजूंनी काटकोन त्रिकोण बनेल का, किंवा या 3 बाजूंना पायथागोरसचं प्रमेय लागू होतं का, त्याला त्रिकूट म्हणतात. म्हणजे ज्यांना पायथागोरसचं प्रमेय लागू होतं किंवा ज्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू असणार आहेत. आता असं नाही ना की 3 बाजू दिल्यात म्हणजे त्याच्यापासून काटकोन त्रिकोणच बनेल नेहमी, असं नाही, कुठलाही त्रिकोण बनू शकतो. मग आपल्याला ओळखायचंय की कोणत्या त्रिकुटापासून कोणतं त्रिकूट असं आहे जे काटकोन त्रिकोणाचं आहे. म्हणजे त्या बाजू काटकोन त्रिकोणाच्या असू शकतात किंवा त्यांना पायथागोरसचं सूत्र लागू होतं. यापैकी ते त्रिकूट आपल्याला शोधायचं. तुम्हाला जे त्रिकूट दिलेली आहेत, आता जसं पहिला त्रिकूट तुम्हाला दिले 3, 5, 4. मग जर त्रिकोणाच्या 3 बाजू, एक 3 असेल, दुसरी 4 असेल, तिसरी 5 असेल, तर त्याच्याने काटकोन त्रिकोण बनू शकतो का, तो काटकोन त्रिकोण असू शकतो का, म्हणजे त्याला पायथागोरसचं सूत्र लागू होतं का. पायथागोरसच्या सूत्राचा आपण तिथे या बाजूंसाठी वापर होईल का, याच्यापासून काटकोन त्रिकोण बनेल का, या 3 बाजूंपासून कुठलाही त्रिकोण बनू शकतो. असं नाही की प्रत्येक 3 बाजू दिल्या तर त्या काटकोन त्रिकोणाच्याच असू शकतात, त्या लघुकोन त्रिकोणाच्या पण असू शकतात, विशालकोन त्रिकोणाच्या पण असू शकतात. पण आपल्याला तेच शोधायचंय की कोणत्या 3 बाजूंनी काटकोन त्रिकोण बनतो. ते जर शोधायचंय तर त्यालाच आपण पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणतो. ज्या काटकोन त्रिकोणाच्या बाजूंनी बनलंय ना ते पायथागोरसचं त्रिकूट. आता या 3 बाजू दिल्यात, मग आपण कसं ओळखायचं की याला पायथागोरसचं सूत्र लागू होतं का, प्रमेय लागू होतो का, किंवा या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत का. जर असतील तर मग ते पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यासाठी करायचं काय, आधी या तिघांमध्ये मोठी संख्या बघायची कोणती. तर या तिघांमध्ये 5 मोठी संख्या आहे. मग तिचा वर्ग करायचा, मोठ्या संख्येचा वर्ग आधी करून घ्यायचा, 5चा वर्ग. आता वर्ग आपले पाठ असायला पाहिजे 30 पर्यंत. वर्ग पाठ आहेत का सगळ्यांचे, 1 ते 30. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, असे वर्ग 30 पर्यंत आपले पाठ हवेत. 5चा वर्ग 25, 6चा वर्ग, वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला 2दा गुणायचं. जसं 5चा वर्ग म्हणजे 5ने 5ला 2दा गुणणं, म्हणजे 5 5 25 येतं. आधी मोठी संख्या बघायची, मोठ्या संख्येचा वर्ग करायचा वेगळा, आणि नंतर काय करायचं, नंतर 2 ज्या छोट्या बाजू आहेत, एक 3 आहे आणि 4 आहे, त्यांचे पण वर्ग करायचे आणि बेरीज करायची, त्यांची वर्गांची बेरीज करायची. त्या ज्या 2 छोट्या संख्या आहेत की नाही त्यांचे वर्ग करून बेरीज पण करायची. म्हणजे 3 वर्ग अधिक 4 वर्ग, 3 वर्ग येतो 9, 3चा वर्ग 9 येतो.
अधिक 4चा वर्ग 16 येतो. आता यांची बेरीज करायची. 9 अधिक 16 किती होतात? 25 होतात. आता बघा इथे मगाशी आपण काय केलेला? मोठ्या संख्येचा वर्ग केला. हा मोठ्या संख्येचा वर्ग 5चा वर्ग तो पण 25 आहे. आणि दुसऱ्या दोन छोट्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, दोन ज्या छोट्या संख्या होत्या त्यांच्या वर्गांची बेरीज पण 25च आली. सेम आले बघा. मोठ्या संख्येचा वर्ग पण 25 आला आणि लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज पण 25च आली. 3 वर्ग अधिक 4 वर्ग पण 25च आलं. दोन्हीचं उत्तर सारखं आलंय. मोठ्या संख्येचा वर्ग पण 25 आणि लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज पण 25. मग असं सेम जेव्हा तुम्हाला येईल ना, म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग आणि लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज दोन्ही जेव्हा इक्वल असतील की नाही, सेम असतील की नाही, तेव्हा आपण लिहू शकतो असं. असं तुम्ही लिहू शकता 5 वर्ग आणि 3 वर्ग अधिक 4 वर्ग या दोघांची किंमत सारखी आली आहे 25-25. म्हणून मी बरोबर मध्ये बरोबरचे चिन्ह देऊ शकते. आणि इथलं पण उत्तर 25 आहे, इकडचं पण उत्तर 25च आहे. म्हणजे ते इक्वल आहे, एकरूप आहे, सारखे आहेत. मग असं जेव्हा तुम्हाला मिळेल ना, जेव्हा मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांची जेव्हा बेरीज असेल की नाही, तेव्हा मग आपण लिहू शकतो की 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. असं मिळालं तरच दोन्ही सेम मिळायला पाहिजे. मोठ्या संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज, तर ते पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे कोणाकोणाला कळलंय? थम्सअप करा फक्त, कळलं असेल तर. आणखी घेणार आहोत आपण उदाहरण. व्हेरी गुड. आता आपण आणखी एखाद दुसरं गणित त्याच्यातलं बघूया. आणखी कोणतं आपल्याला त्रिकूट दिलेत? त्रिकूट सगळी आहेत, पण पायथागोरसचं कुठलं त्यातलं ते आपल्याला ओळखायचंय. तसं आता पुढचं जे दिलंय ते 4, 9 आणि 12 दिलेलं आहे. पुढचं त्रिकोण दिलंय 4, 9 आणि 12. तर हे पायथागोरसचं आहे का त्रिकूट? तर ते कसं ओळखायचं? आधी मोठ्या संख्येचा, या तिघांमध्ये मोठी संख्या घ्यायची आणि त्याचा वर्ग वेगळा करून घ्यायचा. 12चा वर्ग. तर 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12. ते तुमचं पाठ पाहिजे. 12 गुणिले 12 किती येतात? वर्ग पाठ पाहिजे 30 पर्यंत. 12चा वर्ग येतो 144. आता मी काय केलं? मोठ्या संख्येचा वर्ग वेगळा करून घेतला, तो आला 144. आता दुसऱ्या ज्या दोन छोट्या संख्या आहेत, आता दुसऱ्या छोट्या संख्या कोणत्या आहेत? एक 4 आहे आणि 9 राहिले. 12चा तर मी वर्ग केला. 4 आणि 9 ज्या दोन संख्या आहेत ना, त्यांचे पण वर्ग करायचे आणि त्यांची बेरीज, वर्गांची बेरीज करायची. 4 वर्ग अधिक 9 वर्ग असं बेरीज करायची. आता यांचे पण वर्ग लिहून बेरीज करून बघा, सेम येतं का उत्तर? 4चा वर्ग 16 येतो. 4 गुणिले 4, 4 चोक 16. आणि 9चा वर्ग 9 9 81. 81 येतो. आता या दोघांची बेरीज केल्यावर 6 1 7 येतं. 1 अधिक 8 9 म्हणजे 97 आलं. म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज 97 आली. पण मोठ्या संख्येचा वर्ग किती होता? 144. आणि या दोन छोट्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आली? 97. म्हणजे हे सेम नाही आलेत. मोठ्या संख्येचा वर्ग हा दुसऱ्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा नाही येत. मग कसं लिहायचं? आता सेम नाही येत ते, म्हणून असं लिहायचं 12चा वर्ग हा समान नाही कोणाबरोबर? 4 वर्ग अधिक 9 वर्ग बरोबर. म्हणजे 12चा वर्ग 144 आला आणि याच्या वर्गांची बेरीज 97 आली. म्हणजे हे इक्वल नाही. साइन बरोबरचं जे चिन्ह आहे त्याच्यावर काट मारायची. म्हणजे त्या दोघांचं उत्तर वेगवेगळं आलेलं आहे. 12चा वर्ग 144 आलेला आहे आणि 4 वर्ग अधिक 9 वर्ग 97 आलेला आहे. याचा अर्थ काय होतो?
की हे जे त्रिकूट दिलंय की नाही हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. मगाशी कसं होतं, मगाशी मोठ्या संख्येचा वर्ग 25 आला होता 5चा, आणि दुसरे जे दोन छोट्या संख्या होत्या 3 आणि 4 यांच्या वर्गांची बेरीज केल्यावर पण 25च उत्तर आलं. म्हणून मी ते बरोबरचं चिन्ह दिलं आणि हे पायथागोरसचं त्रिकूट आहे असं आपण लिहिलं. पण इथे आपल्याला तसं नाही मिळालंय. इथे 12चा वर्ग 144 येतो आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज जी आहे ती 97 येते. मग तुम्ही लिहू शकता की हे जे आहे ना त्रिकूट हे पायथागोरसचं नाही होणार त्रिकूट. हे पायथागोरसचं त्रिकूट नाहीये. 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. कळलं हे सगळ्यांना? आता आणखी एक कुठलं घेऊया? आपण मोठ्या संख्येचं घेऊया. ह्या 24, 70 आणि 74 थोड्या मोठ्या संख्या आहेत ना. मग ते पायथागोरसचं त्रिकूट आहे का ते चेक कर. चौथं 24, 70 आणि 74 अशा 3 संख्या त्रिकूट तुम्हाला दिलेला आहे. आता आधी आपण काय करतो याच्यामध्ये, पायथागोरसचं हे त्रिकूट आहे की नाही हे बघण्यासाठी आपण आधी करतो मोठ्या संख्येचा वर्ग. म्हणजे तुम्हाला करावा लागेल, याच्यामध्ये मोठी संख्या 74 आहे, तिचा आधी वर्ग करावा लागेल. 74चा वर्ग म्हणजे 74 गुणिले 74. मला सांगायचं उत्तर किती येतं. 74 गुणिले 74. 74चा वर्ग सांगा बघू गुणाकार करून किती येतो. सगळ्यांनी गुणाकार करायचा आहे. 74 गुणिले 74 मला सांगा वर्ग किती येतो. किती आला? असं आलं? हे आलं का? असं आलं उत्तर? $5,476 आला का गुणाकार? थम्सअप करा. तुमचा किती आलाय? बरोबर. ठीक आहे. मग इथे आपला जो मोठ्या संख्येचा वर्ग आहे तो आलाय 5,476. आता आपल्याला काय करायचंय की इतर ज्या दोन लहान संख्या आहेत त्यांच्या पण वर्गांची बेरीज करावी लागेल आपल्याला. मग लहान संख्या कोणत्या राहिल्यात? एक 24 आहे आणि 70 आहे. मग 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग अशी त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. वर्गांची बेरीज केल्यानंतर 24चा वर्ग किती येतो सांगा. 24 गुणिले 24 करा. दोन्ही वर्ग शोधा. एक 24चा वर्ग आणि दुसरा 70चा वर्ग. 70चा वर्ग सोपा आहे. 7चा वर्ग करायचा 49 आणि त्याच्यावर 2 शून्य द्यायचे. 70चा वर्ग झाला. 7चा वर्ग करायचा
गुणाकार करत बसायचं नाही. 70चा वर्ग शोधायला सोपं आहे. 7चा वर्ग माहित आहे ना, 7 7 49 आणि त्याच्या पुढे 2 शून्य द्यायचं म्हणजे 4900. 24चा वर्ग किती आहे तो शोधा. केला गुणाकार सर्वांनी? बर, काय आलं उत्तर? 576 आला. गुणाकार 576 आला. 24चा वर्ग किती आला? मीच सांगू का ते? 576. 24चा वर्ग 576 अधिक 70चा वर्ग 7 7 49 आणि त्याच्यावर 2 शून्य 4900. आता या दोघांची बेरीज करा बघू किती येते. 4900 आणि 576. 4900च्या खाली 576 लिहा आणि बेरीज करून सांगा उत्तर किती येतं. याच्या एवढंच येतं का सांगा, की वेगळं येलं काहीतरी? याच्या एवढंच आलं का? वरच्या 74च्या वर्गा एवढा आला का? बेरीज करा. किती आली बेरीज? 5476 आली की वेगळी आली? बरं, 5476. म्हणजे आता इथे आपला मोठ्या संख्येचा जो वर्ग आहे तो पण 5076 आहे आणि दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज, संख्यांची बेरीज नाही केली आपण, त्यांच्या वर्गांची बेरीज केली आपण. 24 आणि 70ची बेरीज नाही केली. 24चा वर्ग आणि 70चा वर्ग यांची बेरीज, वर्गांची बेरीज. मोठ्या संख्येचा वर्ग आणि ज्या इतर दोन लहान संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज ही सारखी आली, म्हणून आपण बरोबरचे चिन्ह लिहू शकतो. 74चा वर्ग हा 24चा वर्ग अधिक 70च्या वर्ग या दोघांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो की हे जे 74, 70 आणि 74 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. कळलं सगळ्यांना? बर, आता आपल्याला बाकीची उरलेली जी गणित आहेत ती तुम्ही सोडवायची. आपण 3 गणितं सोडवली याच्यातली. उरली कोणती गणितं याच्यामध्ये? उरली एकूण 6 गणित आहेत, त्यातली 3 गणितं आपण सोडवली. 3 तुम्हाला म्हणजे ही पण 3 परत सोडवा, पुन्हा 6 गणितं सोडवायची. म्हणजे कसं आपल्याला सराव होतो ना, पूर्ण गणितं पुन्हा सोडवायची. प्रश्न पहिला कळलं सर्वांना? प्रश्न सराव संच 2.1 मध्ये प्रश्न पहिला पुन्हा सोडवायचा सगळ्यांनी. आता पायथागोरसचं त्रिकूट झाल्यानंतर आपल्याला शिकायचे भूमिती मध्य. आपल्याला काय शिकायचंय? भूमिती मध्य. नीट लक्षात ठेवायचं भूमिती मध्य आणि नीट लक्ष द्यायचं काय आहे भूमिती मध्य आपण आता शिकणार. पायथागोरसचं त्रिकूट व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये
खूप महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये एखादं गणित तरी येतच पायथागोरस त्रिकोटाचं. कळलं का? त्यामुळे गणित सोडवून आणायचे. सगळी 6च्या 6 गणित सोडवायचे पुन्हा एकदा, प्रश्न क्रमांक पहिल्यातले. आता पुढे आपल्याला शिकायचे भूमिती मध्य. भूमिती मध्य. तर भूमिती मध्य काय आहे तर सांगते. भूमिती मध्य, भूमितीमध्ये सुद्धा काटकोन त्रिकोणातलंच एक कन्सेप्ट आहे, एक संकल्पना आहे. काटकोन त्रिकोणासाठीच आहे. मग समजा एखादा काटकोन त्रिकोण आहे. समजा आपला ABC हा काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये B 90 अंशाचा आहे. हा B 90 अंशाचा आहे. आता B 90 अंशाचा जर असेल तर AC कर्ण आहे इथे. बरोबर आहे. AC ला कर्ण म्हणायचं आपण. AC कर्ण असणार, कारण काटकोनासमोरची जी बाजू आहे ती कर्ण आहे. आता या कर्णावर मी जर एक लंब काढला, कुठून? या काटकोनातून, म्हणजे जो काटकोन जिथे बनलाय B, त्या B या बिंदूपासून, B या शिरोबिंदूपासून मी AC वर असा लंब टाकला. लंब परपेंडिक्युलर असा सरळ, म्हणजे जो असा कर्ण आहे ना, त्या कर्णावर असा लंब सरळ, जो 90 अंशाचा, असा वगैरे नाही, क्रॉस नाही. लंब कसा असतो? एखाद्या बाजूवर एक बाजू आहे ही, तिच्यावर लंब म्हणजे असा लंब नसतो, असे नसतात. सरळ येणारी, जी बरोबर 90 अंशाचा कोन करेल त्याच्याबरोबर, अशी जी बरोबर 90 डिग्रीचा अँगल करेल, तिला लंब म्हणतात. याच्यावर आपण अनेक अशा रेषा काढू शकतो, पण याच्यातली जी सरळ असते की नाही, ती लंब असते. मग आपण काय केलं? B मधून, या B मधून कर्णावर मी लंब टाकला. असा असा कर्णावर लंब टाकला. BD 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 जो आहे हा कर्ण AC वरील, कर्ण AC वरील लंब आहे. लंब, लंब सरळ, जो बरोबर 90 अंशाचा कोन करतो तो, त्या याच्यावर कर्णावर, कर्णावर जाऊन, कर्णावर असा सरळ जाणारा लंब आहे. मग BD जो कर्णावर काढलेला जो लंब असतो की नाही, त्यालाच आपण भूमिती मध्य असं म्हणतो. कर्णावर काढलेला लंब. कर्ण AC आहे, कर्ण इथे AC आहे, कर्ण काय आहे? AC. आणि भूमिती मध्य कोण आहे? भूमिती मध्य काय आहे तर जो कर्णावर लंब टाकला की नाही, तो भूमिती मध्य आहे. म्हणजे BD, BD हा भूमिती मध्य आहे. BD ला भूमिती मध्य म्हणायचं. आता इथे BD आहे, पण आकृती तुम्हाला वेगवेगळी असू शकते, नावं वेगवेगळी असू शकतात, पण ते लक्षात ठेवायचं. भूमिती मध्य म्हणजे काय तर कर्णावर टाकलेला लंब. मग आकृतीमध्ये कुठलाही नाव असू दे. आता समजा मी तुम्हाला इथे वेगळा त्रिकोण दिला, हा काटकोन त्रिकोण आहे PQR. याच्यामध्ये कर्ण PR आहे, कारण काटकोनासमोरची बाजू, Q समोरची बाजू PR आहे, तो कर्ण आहे. मग या कर्णावर मी हा असा, कर्णावर असा लंब टाकला मी, QS. मग या QS ला आपण काय म्हणायचं? भूमिती मध्य म्हणायचं. भूमिती मध्य. पहिल्या आकृतीमध्ये BD हा भूमिती मध्य आहे, आणि दुसऱ्या कर्ण पण ओळखता आला पाहिजे. भूमिती मध्य असेल तर तो पण ओळखता आला पाहिजे. कर्ण आधी ओळखायला शिका. कर्ण जो असतो तो काटकोनासमोरील बाजू असते, 90 अंश कोनासमोरची बाजू कर्ण, आणि त्या कर्णावर, त्या समोरच्या शिरोबिंदूत, म्हणजे जिथे काटकोन बनलाय, 90 अंशाचा कोन जिथे बनलाय, त्या बिंदूतून सरळ कर्णावर येणारा जो लंब आहे QS, तो भूमिती मध्य आहे. तो भूमिती मध्य आहे. कळलं सगळ्यांना भूमिती मध्य काय आहे? भूमिती मध्य
भूमिती मध्य म्हणजे कर्णावर टाकलेला लंब, कर्णावर टाकलेला लंब म्हणजे भूमिती मध्य. आता आपल्याला भूमिती मध्याचं प्रमेय आहे. भूमिती मध्य ओळखता आला की नाही? आता आपल्याला भूमिती मध्य काय आहे ते कळलं. आता भूमिती मध्याचे प्रमेय, भूमिती मध्याचे प्रमेय, जिथे जिथे तुम्हाला असा लंब कर्णावर टाकलेला दिसेल तिथे तिथे तुम्हाला भूमिती मध्याचं आपल्याला लगेच कळलं पाहिजे. अरे हा, इथे तर कर्णावर लंब टाकलाय, मग इथे आपण भूमिती मध्याचं प्रमेय वापरू शकतो. मग प्रमेय काय आहे ते पण माहित पाहिजे. आता मी प्रमेय सांगणार आहे, ते लक्षात ठेवायचं व्यवस्थित. बघा, एखादा काटकोन त्रिकोण आहे. मी समजा इथे एक काटकोन त्रिकोण घेतला. असा काटकोन त्रिकोण असा एखादा काटकोन त्रिकोण आहे. याच्यात एसी कर्ण आहे. एसी कर्ण घेऊया आपण आणि एसी वर मी हा असा लंब टाकला बी डी घेऊया. चला बी डी घेऊया आपण. बीडी हा भूमिती मध्य आहे. मग प्रमेय काय आहे माहित आहे भूमिती मध्याचे? की हा जो भूमिती मध्य आहे की नाही त्याचा वर्ग म्हणजे बीडी वर्ग, भूमिती मध्याचा वर्ग बरोबर. बघा, हा जो भूमिती मध्य कर्णावर लंब गेलेला आहे की नाही, कर्णावर लंब गेलाय आणि या लंबामुळे कर्णाचे दोन भाग झालेले आहेत. एक एडी आणि दुसरा भाग जो झाला तो डीसी. कर्णाचे दोन पार्ट झाले, भाग झाले. आधी पूर्ण कर्ण होता एसी, पण त्या लंबामुळे कर्णाचे दोन भाग झाले, एक एडी आणि डीसी. मग त्यांचा गुणाकार एडी गुणिले डीसी म्हणजे हा जो भूमिती मध्य आहे बीडीचा त्याचा वर्ग करायचा. बीडी वर्ग म्हणजे भूमिती मध्याचा वर्ग बरोबर कर्णाचे जे दोन भाग झाले, दोन तुकडे झाले, त्या दोन तुकड्यांचा गुणाकार एडी गुणिले डीसी. असं सूत्र तयार करता आलं पाहिजे आपल्याला कोणत्याही आकृतीमध्ये. आता मगाशी ही जी आकृती दिली याच्यात कसं सूत्र बनेल बघा. या दुसऱ्या आकृतीमध्ये याच्यात भूमिती मध्य कोणता आहे आणि कर्णाचे दोन भाग कोणते झालेत ते बघा. कसं सूत्र बनेल? भूमिती मध्याचा वर्ग करायचा, भूमिती मध्याचा वर्ग. मग इथे भूमिती मध्य कोणता आहे या आकृतीमध्ये? या दुसऱ्या आकृतीमध्ये याच्यात भूमिती मध्य कोणतं आहे? कोण सांगेल भूमिती मध्य? पी आर आहे का भूमिती मध्य? पी आर, मी नावं घेते, थम्स अप थम्स डाऊन करा. पी आर भूमिती मध्य आहे का? नाही. क्यूएस आहे का? हा, क्यूएस. मग क्यूएस चा काय करायचा? वर्ग, क्यूएस वर्ग बरोबर. कर्णाचे कोणते दोन तुकडे झाले? कर्णाचे भाग कोणते झाले? दोन. कर्ण पी आर आहे, हा कर्ण आहे. त्याचे दोन भाग कोणते झाले? एक झाला पी एस आणि दुसरा एस आर. पी एस गुणिले एस आर.
QS वर्ग बरोबर PS गुणिले SR. कळलं सर्वांना भूमिती मध्याचं प्रमेय? आता आपल्याला आकृत्या असतील बघा, गणिता असतील आपल्याला इथे. बघा इथे आकृती दिसते बघा तुम्हाला दुसऱ्या गणितामध्ये. ही आकृती, एक काटकोन त्रिकोण आहे की नाही, आणि या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे? कर्ण कोणता आहे? कर्ण ओळखा आणि भूमिती मध्ये ओळखा. कर्ण कोणता आहे? कर्ण सांगा मला आणि भूमिती मध्ये सांगा. कर्ण कोणता आहे? कर्ण आधी कर्ण सांगा. कर्ण हा पूर्ण कर्ण आहे, जो 90 अंशाच्या समोरची बाजू जी असते ती पूर्ण कर्ण असते, MP कर्ण आहे. आणि भूमिती मध्ये कोणतं आहे? NQ. मग सूत्र कसं बनेल भूमिती मध्याचं? प्रमेयानुसार सूत्र कसं बनेल? सूत्र कसं बनेल? सूत्र सांगा या आकृतीमध्ये भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. बघा याच्यामध्ये भूमिती मध्ये NQ आहे, मग NQ चा वर्ग, NQ वर्ग भूमिती मध्याचा वर्ग करायचा. NQ वर्ग बरोबर बरोबर काय लिहू? काय लिहू? NQ वर्ग बरोबर MQ, कर्णाचे जे दोन भाग झाले, आधी हा पूर्ण आहे कर्ण आहे, MP कर्ण आहे, त्याचे दोन भाग झाले MQ आणि गुणिले QP. NQ वर्ग बरोबर MQ गुणिले QP. कळलं सर्वांना? तर हे दोन गणित बघा तुम्हाला सोडवता येतात का? बाकी पुढचा पण नंतर शिकू, ठीक आहे? सराव संच 2.1 मध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवायचा, ठीक आहे? हा अभ्यास आहे तुमचा. कळलं सर्वांना? ठीक आहे, आपली वेळ संपली. गुड बाय, गुड नाईट.